थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागात नीच गायत्रीने आता मानसीसमोर खूपच मोठा खुलासा केलेला असतो की प्रभुनिवास ती दिवाळीच्या पाडव्याला पूर्ण उद्ध्वस्त करणार आहे. प्रभुनिवास ती पाडून टाकणार आहे. तेव्हा मानसीला मोठा धक्काच बसलेला असतो. त्याच नंतर गायत्री पुढे सांगते की मानसी, त्या दिवशी ना मी खूप खुश असेन, कारण या घरातले सर्व पुरुष मंडळी माझ्यासमोर गुडघ्यावर बसून तोंडाला खाळं फासलेलं असेल त्यांच्या, आणि माझ्यासाठी तो दिवस नव्याची नवलाई असेल. मानसीला याचा मोठा धक्काच बसलेला असतो, कारण गायत्री प्रभुनिवासात राहते, त्याचबरोबर प्रमोदची सून असते, तरी देखील तिच्या मनामध्ये एवढं विष कसं काय असू शकतं हे मानसीला अजूनही कळत नसतं. त्याचनंतर ती मानसीला म्हणते की अरे बापरे, मी तर तुला हळद कुंकू लावलंच नाही. त्यानंतर ती मानसीला हळद कुंकू लावणार, परत ती थांबते आणि मानसीला सांगते की नाही नाही, आज मी तुला हळद कुंकू नाही लावणार. ज्या दिवशी मी हे घर पाडेन ना, त्या दिवशी आवडीने तुला हळद कुंकू लावेन. मानसीला गायत्रीचं विचित्र वागणं अजूनही लक्षात येत नसतं आणि ती मान खालती घालते. तेव्हा गायत्री तिला विचारते की लुकअप लुकअप. त्याचनंतर ती पंचपाळ मानसीच्या हाती टेकते आणि ती सांगते की मी आवडीने आता त्या दिवसाची वाट बघेन, आणि तेथून निघून जाते. मानसीला गायत्रीच्या वागण्याचा मोठा धक्का बसलेला असतो. मानसीने तिथे जाताच शपथ घेतलेली असते की तेजससोबत जेव्हा माझं लग्न झालं ना, त्याच वेळेस आमचं नातं जोडलं आहे. माझं नातं या घराशी देखील आहे, आणि हळूहळू मी आता या घरातल्या माणसांची मनं तर जिंकेनच, आणि त्याच दिवशी तुम्ही स्वतःहून हे हळद कुंकू मला लावाल. जी गायत्री प्रभूंना गुडघ्यावर आणण्याचे स्वप्न पाहत असते, त्याच गायत्रीची स्वप्न आता मानसी पूर्णपणे धुळीला मिळवणार असते. तेही तेजसच्या साथीने प्रभुनिवास वाचवणार असते. इकडे शुभदाला रजनीने फोन केलेला असतो. तेव्हा शुभदा घाबरून जाते आणि विचार करते की अरे बापरे, आता यांना मी काय उत्तर देऊ. त्यानंतर फोन रिसीव करते व स्वतःच बोलत सुटते की माफ करा रजनीताई, मी मानसी ते रणजित यांचं लग्न नाही जुळवून देऊ शकत. अहो, ती मानसी माझ्या घरातून निघून गेली आहे. आता तिला कुठे शोधत बसायचं मी. ती कुठे आहे, काय करते, कुठे राहते, मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा रजनी तिथे खुलासा करते की परंतु मला माहिती आहे ना ती कुठे राहते ते. शुभदाला मोठा धक्काच बसतो. धक्क्याने शुभदा विचारते की तुम्ही काय तिचा पाठलाग करताय की काय. तेव्हा रजनी सांगते की नाही, तुमच्या लाडक्या भाचीच्या लग्नाचे लाडू खायला गेले होते. तर तिथे आता शुभदासाठी हा दुसरा मोठा धक्का असतो की मानसीचं लग्न झाले आणि ते तिला माहिती सुद्धा नाहीये. रजनी शुभदाला खुलासा करतो, मानसीने त्यांच्या समोर लग्न केलं आहे, आणि तसंही मी तुम्हाला फोन ही बातमी देण्यासाठी केलाच नव्हता. मी तुम्हाला मानसीचं रणजितसोबत लग्न जुळवण्यासाठीचे जे पैसे दिले होते ना, ते पैसे 2 दिवसात मला परत हवे आहेत. आता शुभदासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. ती रजनीकडे रिक्वेस्ट करते की अहो, परंतु या सगळ्यांमध्ये मी काय करू शकते. नाही म्हणजे आता त्या दोघांचं लग्न जुळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले ना, तुम्ही तर पाहिलेच होते. आता मानसीचं लग्न झालं आहे म्हटल्यानंतर पुढे मी काय करणार आहे. शुभदाने सरळ आता सांगून टाकलेलं असतं की ती पैसे देऊच शकत नाही. तेव्हा रजनी तिच्यावरती चिडते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला ते पैसे दिले होते आणि ते पैसे मला आता परत हवे आहेत, आणि आता तुमच्याकडून पैसे कसे काढायचे ते देखील मला चांगलंच कळतं. पुढे पुढे करणारा तो तेजस, त्याच्याशीच तर मानसीने लग्न केलं आहे. हे सत्य ऐकताच शुभदा हादरून जाते. इतक्यातच पाठीमागे रणजित आलेला असतो. तर शुभदा तिला म्हणते की तू पॉलिशवाला. तेव्हा रजनी तिला सांगते की तो कोणी का असेना, परंतु त्याने माझ्या मुलाचा विश्वासघात केला आहे आणि तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. आता तुमच्याकडून सगळं काही मी वसूल करणार. तर फोनवरतीच तिथे रजनीने शुभदाला धमकी दिलेली असते, आणि हे सर्व काही रणजित पाठीमागून ऐकत असतो. रजनीने काहीच ऐकून न घेता आता फोन ठेवून दिला आहे म्हटल्यानंतर तिथे शुभदा खूप मोठ्या संकटात सापडलेली असते. 2 दिवसात 1,00,000 रुपये कुठून द्यायचं, हा खूप मोठा प्रश्न आता शुभदाला पडलेला तर असतोच, परंतु त्याचसोबत तिला एक धक्कादायक बातमीही मिळालेली असते, ती म्हणजे मानसी तेजसच्या लग्नाची. रणजित तिथे रजनीला विचारतो की काय आई, कुणाशी बोलतेस तू. तेव्हा रजनी सांगते की मानसीच्या मामीला मी फोन केला होता चाव विचारायला. तेव्हा तिथे रणजित सांगतो की अगं आई, परंतु तेजस मानसीच्या लग्नामुळे मी दुखावलं गेले आहे, मला वाईट वाटते, ही गोष्ट सर्वांनाच कळेल ना. तेव्हा रजनी विचारते की म्हणजे, अरे तुला वाईट तर वाटतच आहे. तर रणजित तिथे सांगतो की नाही आई, मला अजिबातच वाईट वाटत नाही आहे. तेजस मानसी माझी मैत्री आहे ना.
रणजितच्या डोक्यात खूप घाणेरडं कारस्थान शिजत असतं. तो तिथे रजनीला सांगतो की आई, अगं आमची छान मैत्री आहे ना, ती मैत्री मी तशीच छान निभावणार. आणि ज्या दिवशी तेजसचं लक्ष नसेल, त्याने जसा माझ्या पाठीत खंजीर खुपसला तसाच मीही त्याच्या पाठीत खंजीर खुपसणार. रजनीला आता ते रणजितचं विचित्र वागणं काही लक्षात येत नसतं. तर रणजित तिला परत परत तेच सांगत असतो की आई, मला तेजस मानसीच्या लग्नाबद्दल खूपच वाईट वाटतं आहे. मी दुखावलं गेलो आहे. ही गोष्ट तू कोणालाही सांगायची नाही आहेस. मला माझं हे सत्य सर्वांच्या समोर आणायचं नाही आहे. त्याने माझा प्लॅन देखील फिसकटू शकतो. आणि त्याच नंतर रणजित म्हणतो की हो ना तेजस. आणि इकडे तिकडे तेजस, कुठे आहेस तू? तेजस प्लीज कम, असं म्हणत आता रणजित तेजसला हाका मारत असतो. तर तिथे रजनी मात्र खूपच घाबरून गेलेली असते. रणजितची झालेली विचित्र अवस्था तिला पाहवत नसते. त्याच्यासाठी आता तिचा जीव तुटत असतो. तर इकडे दिनेश दादा तेजसवरती खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो की या सगळ्या प्रकरणामध्ये चूक तर तुझीच आहे तेजस. अरे, लग्नाचा इतका मोठा निर्णय घेत असताना घरातल्या माणसांना विश्वासात घेऊन हे सर्व सांगावं असं तुला नाही का वाटलं? तर तिथे तेजस सांगतो की दादा, तू नव्हताच इथे. आणि गायत्री वहिनीने मानसींवरती इतके घाणेरडे आरोप लावले होते ना, की ते मला बघवलं तर नाहीच आणि मला माझा निर्णयही डावलता आला नाही. त्याच नंतर चिडलेला दिनेश दादा हा तेजसकडे येतो आणि त्याला विचारतो की तेजस, मला सांग, त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याआधी तिच्याबद्दल थोड्या तरी फिलिंग्स असतील ना तुझ्या मनात, का त्याही नव्हत्या? तेव्हा तेजसला हळूहळू आता मानसीसोबतचे घालवलेले क्षण आठवत असतात की पारगावात मानसी तेजस या दोघांचीही छान मैत्री जमली. त्यानंतर ते दोघेही कामानिमित्त इकडे तिकडे फिरत होते. ते कायम सतत एकत्र असायचे. आणि ज्यावेळी मानसी प्रभुनिवासात आली होती त्याच नंतर तेजस मानसी दोघेही आता गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान आणायला जाताना दोघेही एकत्र गेले होते. त्याच नंतर त्याला आठवतो तो लग्नाचा दिवस. गायत्रीने घाणेरडे आरोप केले होते आणि त्याच कारणाने तेजसने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. परत पुढे तेजसला आठवतं ते म्हणजे मानसीचं वचन, म्हणजे संपतरावांच्या खऱ्या वचनाचा मानसीने केलेला खुलासा की तेजसला जोडीदार म्हणून संपतरावांनी आधीच निवडलं होतं. तरी देखील आता एवढं सगळं घडून देखील तेजसने मानसीला एक चान्स दिलेला होता की कायद्याद्वारे अजूनही लग्नाला मान्यता मिळालेली नाही आहे, त्यामुळे मानसी इथून माघार घेऊ शकते. परंतु मानसीला संपतरावांचं वचन पूर्ण करायचं असतं आणि त्याचबरोबर मानसी तेजसच्या प्रेमातही असते. म्हणून मानसीने हे लग्न मोडायला नकार दिलेला असतो व त्यांचं लग्न रजिस्टर झालेलं असतं. हे सगळं तेजसला आठवत असताना तिथे दिनेश दादा चिडतो आणि म्हणतो की तुला अक्कल नाही आहे का तेजस? अरे, तात्यांच्या मनातून तर तू उतरलाच होता, परंतु आता आईच्या मनातून देखील तू उतरला आहेस. तर तेजस तिथे आता दिनेश दादाला सांगतो की दादा, अरे तू तरी मला समजून घेऊ शकतोस ना? परत दिनेश दादा आणखीन चिडतो आणि तेजसवरती ओरडतो की अरे, अजून किती वेळा तुला समजून घ्यायचं आहे तेजस? अरे तू तात्यांना काय आवडतं काय नको ते सगळं बघायचंच ना. ज्या दिवशी तात्यांनी तुला घराच्या बाहेर काढलं होतं, तात्यांचं मन जिंकण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी तू करायला हव्या होत्या तेजस. तुला हजारदा सांगितलं होतं की गायत्रीच्या पासून सावध राहा, परंतु नाही ना, तू अडकलातच शेवटी तिच्या जाळ्यात. आणि एवढं सगळं घडून देखील तू तिथे आता तात्यांच्या मर्जी राखण्याऐवजी स्वतःच्या गळ्यात अजून एक जबाबदारी बांधून घेतली, लग्न करून मोकळा झालास. दिनेश दादा सगळी भडास आपली आता बाहेर काढत असतो. तेजसवरती त्याचा खूपच संताप होत असतो. तरी देखील तेजस उलट उत्तर न देता निमूटपणे सर्व काही शांतपणे ऐकून घेत असतो. तेजस, बरं तू आता जबाबदारी तरी घेतली आहे, परंतु ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुझ्याकडे नोकरी आहे का? अरे गायत्रीने जी नोकरी तुला लावून दिली होती, आता ती नोकरी सुद्धा तुझ्या हातातून गेली आहे. तुला का कळत नाहीये बाळा? तू स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी तर करतोच आहे, परंतु तू त्या मुलीचं आयुष्य देखील उद्ध्वस्त करतोय तेजस. आज या घरात भल्या माणसात राहून सुद्धा ती मुलगी एकटी पडली आहे तेजस. आणि तिच्या आयुष्य जे उद्ध्वस्त होत आहे ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत आहे. तेजस, अजून किती चुकांवर चुका करणार आहेस? चिडलेला दादा तिथे आता तेजसला जाब विचारत असतो आणि तेजसकडे त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतंच. तर इकडे मामीने आता मामांच्या ऑफिसमध्ये फोन केलेला असतो आणि ते तिथे असल्याची माहिती काढलेली असते. परंतु ज्यावेळी तिला कळतं की मामा ऑफिसमध्ये गेलेलेच नाही आहेत कामावरती, त्यानंतर ती अंदाज लावते की नक्कीच हे मानसीकडे गेले असतील. काल जो त्यांना फोन आला होता तो संपदाचाच असावा.
म्हणजे मानसीबद्दल जे काही घडतं आहे ते त्यांना नक्कीच माहिती असावं. तर पाठीमागून आता मामा आलेले असतात आणि मामांना अजूनही माहिती नसतं की शुभदाला सगळं काही कळलं आहे. त्याच नंतर मामा शुभदाला जेवायला वाढायला सांगतात. तर शुभदा त्यांना विचारते की कुठे गेला होतात. मामा तिला परत खोटं सांगतात की ऑफिसला. काय आहे ना, माझं डोकं दुखत होतं, त्यामुळे हाफ टाकून आलो आहे ना. तेव्हा शुभदा मुद्दाम मानसीचा विषय काढते आणि त्याला विचारते की मानसी कुठे आहे. तेव्हा मामा आता तो विषय टाळतात. मामींनी मामांना अचूक पकडलेलं असतं की ते खोटं बोलतायत. तर त्याचनंतर तिथे मानसीबद्दल मामी खुलासा करते. ती मामांना विचारते की भाचीचं लग्न झालं आणि तुम्ही मला काहीच कळवलं नाही. मामा तिथे धक्क्याने विचारतात की परंतु ही गोष्ट तुला कशी कळली. तर मामी आता त्यांना सांगते की ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु तुम्ही माझ्यापासून इतकी गोष्ट का लपवून ठेवलीत. आणि कोण आहे मुलगा. तर आधीच्या लग्नात जो मागे पुढे सतत करत राहायचा तोच ना तो तेजस. तेव्हा मामा सांगतात की हो, तेजस मुलगा चांगला आहे आणि आज मी त्यांचं लग्न रजिस्टर करायला गेलो होतो. म्हणजे घाईघाईतच झालं लग्न, मला देखील उशिराच कळलं. तेव्हा मामी चिडते आणि त्यांना म्हणते, कशाला रस्ते उचापती करताय तुम्ही. तेव्हा मामा सांगतात की माझी भाची आहे ती आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा पुन्हा मामी त्यांच्यावरती चिडते आणि म्हणते की परंतु त्या मानसीला अक्कल नाही आहे का. नाही म्हणजे लग्न करून करून कुणाशी केलं तर ते दागिने पॉलिश करणाऱ्याशी. तेजसने खरं तर खोटी ओळख सांगितलेली असते. मामीला त्यावेळी त्याने गुंडाळलेलं असतं आणि तिला आता सतत तेच वाटत असतं की तेजस काही कामाचा नाही आहे. तर तिथे मामा सांगतात की हे बघ, मानसीची निवड अगदी योग्य आहे. तेजस खूप चांगला मुलगा आहे आणि स्पेशली आता ती तिच्या खानदानी घरात आहे. तर इकडे प्रभुनिवासात आता मानसी ज्यावेळी किचनमध्ये आलेली असते ती सुनंदाला म्हणते की मावशी, मी तुम्हाला कामामध्ये मदत करू लागते ना. तेव्हा सुनंदाला आता मानसीशी बोलायची इच्छा नसते, त्यामुळे ती अभालाच सांगते की अभा, घरात सगळं काही स्वयंपाक करून झाला आहे, मदत करायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मानसीला खूपच वाईट वाटतं. तरी देखील आता तो अपमान ती सहन करते आणि त्यानंतर परत ती सुनंदाला म्हणते की मावशी, मला माहिती आहे की तुमचा उपवास आहे आणि माझा देखील असतो, त्यामुळे उपवासासाठी मी काहीतरी पटकन बनवते ना. तर परत सुनंदा आबाला सांगते की अभा, उपवासाचं देखील करून झालं आहे आणि जरा जास्तच केलं आहे, पुरेल तेवढे. मानसीला आता तिथे कळलेलं असतं की सुनंदा आभाला जरी बोलत असली तरी ते तिच्याचसाठी आहे. त्याचनंतर मानसी अजूनही किचनमध्ये उभे आहे हे पाहतात सुनंदा चिडते आणि आभाला सांगते की अभा, इथे थांबायची काहीच गरज नाही आहे, जा तू बाहेर. हे देखील आता तिने मानसीसाठीच बोललेलं असतं. जात असता आभा तिथे मानसीला म्हणते की तुला कळलंच असेल आई नक्की कोणाला सांगते ते. आणि ती तिथून निघून जाते. तरी देखील मानसी सुनंदाची नाराजी दूर करण्यासाठीचा प्रयत्न करते. ती म्हणते की मावशी प्लीज माझ्याशी बोला ना. मला मान्य आहे की आम्ही घेतलेल्या निर्णयाने सर्वच जण दुखावले आहेत, तरी देखील प्लीज माझ्याशी बोला ना. मानसी आता खूपच इमोशनल झालेली असते आणि ती सुनंदाला म्हणते की मावशी अहो, तुम्ही या घरात जेव्हापासून मी आले आहे तेव्हापासून अगदी मुलीसारखंच माझ्यासाठी सर्व काही केलं आहे, मग तुम्ही माझ्याशी आता का बोलत नाही आहेत. तेव्हा सुनंदा खूप चिडते आणि आभाला हाक मारते. आभाला सांगते की तिला सांग, मुलगी बनवून जर या घरात राहतील तर डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यायला अजूनही तयार आहे. परंतु हिने काय केलं, विश्वासघात केला माझ्याच मुलाशी लग्न केलं आणि सून बनून या घरात आली. परंतु हा जो तुम्ही विश्वासघात केला आहे ना, तो विश्वासघात आमच्या वयाच्या आणि आमच्या तत्वाच्या माणसांना नाही सहन होत. तुमच्या मनात एवढं सगळं काही शिजत होतं आणि आम्हाला तुम्ही याच्याबद्दल अंधारात ठेवलात. सुनंदा आता मानसीला जाब विचारत असते. मानसी देखील सुनंदाची नाराजी समजून घेते. एवढा मोठा निर्णय घेतला तेही आईवडिलांना अंधारात ठेवून. त्यानंतर ती खरं तर मानसीलाच बोलत असते, परंतु ती आभाला म्हणते की आभा, आता तू हा जो निर्णय घेतला आहेस ना त्याचा खूप मोठा पश्चाताप झाला आहे, परंतु आता तुला मी बजावते आहे. हाच निर्णय जर तू पुढे जाऊन कधी घेतला ना तर चांगली फोडून काढेन, असं म्हणत ती तेथून निघून जाते. तेव्हा मानसी आता दुखावली गेलेली असते आणि त्याचनंतर ती विचार करते की मावशी प्लीज माझ्यासाठी अशी पाठ फिरवू नका. तुमचा या घरात खूप मोठा आधार आहे मला. तर इकडे तेजसला संपदाने बोलावलेलं असतं. तेव्हा तेजस घाबरतच विचारतो की आई काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तेव्हा संपदा सांगते की नाही,
काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही बसा बरं. त्यानंतर संपदा तेजससाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि तेजस म्हणतो की आई, माझ्यासाठी एवढं सगळं करूच नका. खरं तर जावयाच्या नात्याने जर करत असाल तर करूच नका, कारण मी त्या लायकीचाच नाही आहे. तेजस स्वतःलाच दोष देतो. तेव्हा संपदा सांगते की नाही, तुम्ही माझा मुलगा आहात आणि नंतर जावई, आणि जर तुम्ही आता नाही जेवलात ना तर मला खूपच वाईट वाटेल. इतक्यातच संपदाचा फोन वाजतो. तर फोन मानसीने केलेला असतो. मानसी तिथे आता तेजसची काळजी करत असते. तर संपदा तिला सांगते की मानू, अजिबात काळजी करू नकोस, तेजस आहे तिथे, जेवता येते. तेव्हा मानसी सांगते की तेजस उगाचच माझी आणि घरच्यांची काळजी करत राहतील आणि ते जेवणार नाहीत, त्यांना पोटभर जेवू घाला. तर त्याचनंतर संपदा सांगते की बाळा, तूही जेवून घे. तेव्हा मानसी नकार देते. तर संपदा म्हणते की मानसी, हे बघ, आता तू हट्टीपणा करू नकोस. आता तू जर नाही जेवली तर माझ्या घशाखाली घास नाही जाणार. आता जर मानसी नाही जेवली तर तेजस संपदा दोघेही उपाशी राहतील. त्याचमुळे मानसी आता जेवायला होकार देते आणि त्यानंतर फोन ठेवून ती तेथून निघून जाते. तर गायत्रीचा डिटेक्टिव्ह छायाने आता तिच्यावरती पूर्ण नजर ठेवलेली असते आणि तिचं बोलणं सर्व काही ऐकलेलं असतं. आणि आता ती चुगली करण्यासाठी गायत्रीकडे जाते. गायत्री आता दरवाजा लावून घेणार, इतक्यातच छाया तिथे पळत आलेली असते. तेव्हा गायत्री तिच्यावरती चिडते आणि म्हणते की रात्रीचं वटवाघुळासारखं काय फिरतेस ग तू. तर तिथे छायाने आता बातमी आणलेली असते. ती गायत्रीला सांगते की दीदी, तुझ्या डोळ्यातलं पाणी मला बघवलं नव्हतं आणि म्हणूनच मी घरात आता बारीक नजर ठेवली आहे. तेव्हा गायत्री तिला विचारते की सांग, आता नक्की काय बातमी आणली आहेस. तेव्हा छाया सांगते की तेजसचा मस्त पाहुणचार चालला आहे. तेव्हा गायत्री हसते आणि विचारते की कोण करते, सासूबाई की अभा. तेव्हा छाया म्हणते की नाही, त्याच्या सासूबाई करतायत. तू आणि तात्यासाहेब त्याला किती घालून पाडून बोलता आणि ते भाडे करू त्याला गोंजारतायत. गायत्रीला आता नक्की पुढे काय प्लॅन करायचं, तेजसच्या विरोधात काय कारस्थान करायचं हे लक्षात आलेलं असतं. आणि ती छायाला सांगते की आज करू देत पाहुणचार, उद्या त्याची साफसफाई होणार. तर ज्यावेळी इकडे हॉलमध्ये अभा झोपत असते, इतक्यातच छाया मानसीला बाहेर घेऊन आलेली असते. तर छाया तिथे अभाला सांगते की अभा, मानसी आज तुझ्यासोबत झोपणार आहे इथे. तेव्हा अभा चिडते आणि म्हणते की ही काय इथे झोपते, ही माझी जागा आहे. तेव्हा छाया सांगते की अभा, आम्हाला कळतं आहे, परंतु ही नवी नवरी आहे ना. मान्य आहे की तेजसची खोली आहे, परंतु तिला अंधाराची भीती वाटते आणि तिला एकटीला कसं सोडायचं आपण, आणि तुझा भाऊ देखील आता बाहेर आहे ना. तेव्हा अभा मानसीला म्हणते की ही माझी जागा आहे, झोपायचं असेल तर खालती झोप. तेव्हा छाया म्हणते की मानसी, त्यात काय, फक्त झोपायचं तर आहे, कुठेही झोप, आणि ती तिथून निघून जाते. तर मानसी अभाला सांगते की अभा, अगं तुला तर चांगलंच माहिती असेल ना की तू माझ्यावरती का चिडली होतीस, तेजस माझ्यामध्ये भांडण झालं म्हणूनच ना. अगं परंतु ते फक्त नाटक होतं. तेव्हा अभा चिडूनच सांगते की हो, मला माहिती आहे सगळं. तू माझ्या दादाच्या आयुष्यात आली ना, म्हणूनच तात्याने त्याला घराबाहेर ठेवलं आहे. काही दिवसात त्यांनी त्याला घरातही घेतलं असतं. मग तू दादाशी स्वतःहून लग्न केलंस ना, त्यामुळे माझ्या घरातले सगळे दादावरती चिडले आहेत. असं म्हणत आबाला ज्यावेळी अचानकपणे ठसका लागतो तर तेजस पटकन पळत येतो. तर मानसी आभाची काळजी घेत असते. ती पटकन आभाला पाणी प्यायला देते. तर मानसीवरती आभा चिडते आणि म्हणते की एवढं सगळं करून सवरून आता काळजी करण्याचं नाटक करू नकोस, तू तिकडे खालीच झोपायचं आहेस. मानसी अंथरूण करत असते तेव्हा तेजस आभाला खुणवतो आणि तो तिथे हात जोडून तिला विनंती करतो की मानसीला वरतू झोपू देण्यासाठी. परंतु आभा देखील आता तेजसवरती चिडलेली असते आणि ती पटकन उठते आणि दरवाजा तेजसच्या तोंडावरतीच बंद करून टाकते. तेजसला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे संपदा निधी दोघी आता झोपण्याची तयारी करत असता निधी खिडकी लावायला गेली असता अचानकपणे गायत्री तिच्यासमोर येऊन उभा राहते आणि निधी जोराची चिरकते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत गायत्रीने आता घाणेरडं कारस्थान तर केलेलंच असतं. दुसऱ्या दिवशी तेजस ज्यावेळी उठलेला असतो झोपेतून तेव्हा छाया कांगावा करत असते की अगं दीदी, आपल्या दारामध्ये विठ्ठलाची मूर्ती सापडली आहे. ज्यावेळी तेजस ती मूर्ती पाहतो तर त्या मूर्तीच्या पायाशी एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि तेजसने ती चिठ्ठी उचललेली असते. तर आता मानसी घाबरते, कारण तिला तिची आई निधी कोणीच सापडत नसतं. मानसी आता घाबरून जाते आणि तेजसला विचारते की परंतु ही मूर्ती इथे कशी काय आली, राष्ट्रहित, तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दल, आणि आई निधी कुठे गेले आहेत. मानसी आता खूप घाबरून गेलेली असते. तर तेजस म्हणतो की माहीत नाही आहे, परंतु
त्याने ही चिठ्ठी ठेवली होती तिथे. हे सगळं गायत्रीचं कारस्थान असतं. तिनेच त्या दोघींना धमकावून तेजसच्या मानसीच्या आयुष्यापासून दूर